नमस्कार मित्रांनो. तुम्ही कधी विचार केलाय का की वास्तुशास्त्रात प्रत्येक दिशेला इतके महत्त्व का दिले जाते? ईशान्य दिशा शुभ का मानली जाते? नैऋत्य दिशेत बेडरूम का ठेवावी असे सांगितले जाते? आणि वास्तुपुरुष नेमका कोण आहे? पुराणांमध्ये वर्णन केलेला हा वास्तुपुरुष आजही प्रत्येक घराच्या रचनेशी जोडलेला आहे. असे मानले जाते की घर बांधताना वास्तुपुरुषाच्या शरीरावरच संपूर्ण वास्तू उभारली जाते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत वास्तुपुरुषाची उत्पत्ती, त्याची दिशा, वास्तुपुरुष मंडल आणि घर बांधताना कोणत्या दिशेला काय असावे यामागील रहस्य. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. पौराणिक कथेनुसार एकदा भगवान शिव आणि अंधकासूर यांच्यात भीषण युद्ध सुरू होते. या युद्धादरम्यान भगवान शिवांच्या शरीरातून घामाचा एक थेंब पृथ्वीवर पडला. त्या घामाच्या थेंबातून एक विशाल आणि प्रचंड शक्तिशाली पुरुष निर्माण झाला. त्याची भूक आणि शक्ती इतकी अफाट होती की त्याने संपूर्ण सृष्टी गिळंकृत करण्याचा प्रयत्न केला. हे पाहून देवतांना भय वाटले. सर्व देवांनी मिळून त्या पुरुषाला जमिनीवर पाडले आणि त्याच्या शरीराच्या वेगवेगळ्या भागांवर बसून त्याला स्थिर केले. त्या पुरुषाला वास्तुपुरुष असे नाव देण्यात आले. त्यावेळी देवांनी त्याला वरदान दिले की भविष्यात जेव्हा कोणी घर, मंदिर किंवा इमारत बांधेल तेव्हा प्रथम त्याचे पूजन केले जाईल. त्यामुळे आजही कोणत्याही नवीन वास्तूच्या प्रारंभी वास्तुपुरुष पूजन केले जाते. वास्तुशास्त्रानुसार वास्तुपुरुष पृथ्वीवर पालथा पडलेला आहे. त्याचे मस्तक ईशान्य दिशेला आहे. पाय नैऋत्य दिशेला आहेत. उजवा हात वायव्य दिशेला तर डावा हात आग्नेय दिशेला आहे. यामुळे ईशान्य दिशा सर्वाधिक पवित्र मानली जाते. कारण वास्तुपुरुषाचे मस्तक आणि देवतांचे स्थान येथे असल्याचे सांगितले जाते. तर नैऋत्य दिशेत त्याचे पाय असल्यामुळे स्थैर्य आणि मजबूतीचे प्रतीक मानले जाते. ईशान्य दिशा ही दिशा ज्ञान, अध्यात्म आणि पवित्रतेचे प्रतीक आहे. म्हणून देवघर, ध्यानकक्ष किंवा पाण्याचे स्रोत येथे ठेवणं शुभ मानले जाते. पूर्व दिशा, सूर्य उगवण्याची दिशा. येथून सकारात्मक ऊर्जा आणि प्रकाश मिळतो. मुख्य प्रवेशद्वार किंवा बैठक खोली येथे असणं लाभदायक मानले जाते. आग्नेय दिशा, अग्निदेवाचे स्थान. म्हणून स्वयंपाकघरासाठी ही दिशा सर्वोत्तम मानली जाते. दक्षिण दिशा, ही दिशा यमाशी संबंधित मानली जाते. येथे स्टोअर रूम किंवा कामाचे कार्यालय ठेवले जाऊ शकते. नैऋत्य दिशा, स्थैर्य आणि नेतृत्वाची दिशा. घरातील प्रमुख व्यक्तीची बेडरूम येथे असावी असे वास्तुशास्त्र सांगते. पश्चिम दिशा,